केला होता शेवटचा दिवस घडवावा आता निश्चिंतने सावधान वाक्य झाले मंगळाचे सेवेने आता निश्चिंतने पावले पावल सुरू होता मुक्ती करगेली नवरी मुक्ती करगेली नवरी आता दिवसचारी वेळी आता निश्चिंतने पावले पावल सुरू होता शेवटचा दिवस घडवावा आता निश्चिंतने पावले पावल एकूण माझ्याकडे बघून असं वाटतंय की एक तर याच्यासाठी अट्टहास तरी केला असेल नाहीतर हा शेवटचा दिसकरी असेल. फार पडायचे दोनच प्रकार एक तर कीर्तन नाहीतर एक व्यसंती दोन्ही पैकी एक शिकवणारा दोन्हीकडे चिंतन करतात की आजसाठी मी खरंच याच्यासाठी काही अट्टहास केला नाही हे व्हावं याच्याकरता माझा काहीही अट्टहास नव्हता. फक्त माझ्या प्रेमीजनांचा इतका अट्टहास होता की मी हे परिधान केलं पाहिजे. मी इतका म्हणजे त्याच्यासाठी विनंती करत होतो की एवढा अट्टहास करू नका पण त्याने इतका अट्टहास केला की खरोखर शेवटचा दिवस म्हणजे अधिक मात्राचा संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा साधन आहे. या अभंगामधून तुकोबारांनी जे चिंतन मांडलं ते बहुतेक प्रसंगामध्ये शेवटच्या क्षणी म्हटलं जाणारा हा अभंग किंवा बऱ्याच अंशामध्ये तुकोबारांच्या वैकुंठ गमनाच्या प्रसंगामध्ये सुद्धा या अभंगाचं चिंतन बऱ्याच वेळेला केलं जातं. परंतु तुकोबाराय जरी शेवटचा दिस म्हणत असले तरी शेवटचा दिस काय आहे याचा विचार करणं फार आवश्यक आहे. तुकोबारायांचे अभंग काही अभंग हे प्रासंगिक आहेत हे जरी खरं असलं तरी प्रासंगिक अभंगाला सुद्धा मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूल्यांचं चिंतन या प्रासंगिक अभंगामधूनही तुकोबारायांच्या पाहिलं जातं. अभंग अगदी साधा अगदी सरळ अगदी सोपा आहे. कुणाचाही शेवटचा दिस इथं मी विचारात घेणार नाही. कुणाच्याही शेवटच्या दिवसासाठी मी कीर्तन चाललेलं नाही मलाही याची कल्पना. पण अधिक मासाचा काळ आपण शेवटच्या दिवस जवळ यायला लागला आणि त्याचा तो गोड व्हावा याच्याकरता म्हणून फक्त तुकोबारायांच्या शब्दाचं माझ्या महिलातील बुद्धीनं जेवढं चिंतन करणं मला शक्य आहे तेवढं मी करतो. तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे सर्वांच्या पाठातला आहे. बऱ्याच जणांना असं अभंग ऐकल्याबरोबर वाटले असेल की काय प्रसंग आणि काय अभंग करतात. काही काही अभंगांवर तो शिक्काच बसतो की ते अभंग इतर वेळेला म्हणूच नये ते अभंग इतर वेळेला चिंतनात घेऊच नये. खरं म्हणजे काय अडचण आहे मला सांगा. आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामराम घ्यावा हा फक्त तेवढ्याच परिणाम म्हणायचा आवडतो. आम्ही जातो आमच्या गावात प्रत्येकाचे जीवनामध्ये येतो पण त्याचे आध्यात्मिक अर्थ न करण्यामुळे आणि त्या प्रसंगाला ते इतकं जोडलं गेलेलं असल्यामुळे आपल्या मनावर त्या अभंगाचे केवळ अशाच अर्थाने संस्कार व्हायचं काही कारण नाही. विशेष प्रस्तावना करायचं मला असं इथं कारण नाही. तुकोबारा या अभंगातून जे चिंतन तुकोबारा या अभंगामध्ये जे चिंतन मांडतात ते चिंतन फार महत्वाचं आहे. अभंगाची प्रस्तावना मी थोडक्या शब्दामध्ये करतो. तुकोबारा या अभंगातून जे बोलतात ते अतिशय संतप्त झालेल्या भूतकाळातून सुप्त वर्तमानाचं चिंतन मांडणारा हा अभंग आहे. अगदी एका वाक्यात अभंगाबद्दल बोलायचं झालं तर एवढंच एक वाक्य मी उच्चारेल. संतप्त भूतकाळातून सुप्त वर्तमानाचं चिंतन करणारा हा अभंग. तुकोबारा अट्टहासाचं चिंतन फक्त आराध्या चरणात करतात आणि नंतर पुढे आल्यानंतर मागे म्हणून बघताना काय वाटलं याचं चिंतन करताना त्याचं आम्हाला आता कौतुक वाटतं म्हणून चिंतन सांगतात.
अतिशय संतप्त असा भूतकाळ आणि अतिशय तृप्त, शांत आणि परिपूर्ण असं वर्तमान काळ आहे. वर्तमान काळाचं चिंतन जरी चाललेलं असलं तरी भूतकाळाला तुकोबाला विसरलेलं आहे. काळाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर थोडी एक भूमिका मला विस्ताराने सांगावी असं वाटतं. काळाचा विचार करताना आपण 3 काळाचं चिंतन करतो. एक भूतकाळ, दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा भविष्यकाळ. संतांच्या बाबतीत, जीवाच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत काळाच्या स्थित्यंतराच्या दृष्टीने विचार करताना परमात्म्याला काळ नसतं. ऐका, आधी सूत्र रूपाने बोलतो, नंतर थोडा विस्तार करतो. परमात्म्याला काळ नाही, मूर्खाला एकच काळ आहे, जीवाला 3 काळ आहे. आणि 2 काळाचा विचार करताना त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. विचारी पुरुषाला 2 काळ आहेत आणि संतांनाही 2 काळ आहेत. विठ्ठला थोडा विस्तार करणे आवश्यक वाटतं म्हणून करतो. परमात्म्याला काळ नाही याच्याकरता विस्तार करायचं कारणच कालत्रयाबाध्यत्वम पारमार्थिकत्वम हे आपण परवा प्रवचनातही बोलून आलो. परमात्मतत्वाला कोणत्याही काळामध्ये बाध नाही आणि कोणत्याही काळामध्ये बाध नाही म्हणून परमात्मतत्वाला कोणता काळही नाही. त्या देवाला ना वर्तमान काळ आहे, ना भूतकाळ आहे, ना भविष्यकाळ. की भूतकाळामध्ये परमात्मा असा असा होता, वर्तमान काळामध्ये असा असा आहे आणि भविष्य काळामध्ये हा परमात्मा या तिथीला मरणार आहे असा आहे. भूतकाळामध्ये या तिथीला जन्माला आला, वर्तमान काळामध्ये अमुक अमुक वय आणि भविष्य काळामध्ये अशा अशा पद्धतीनं त्याचं मरण आहे. सांगता येतं का? परमात्म्याला कोणताही काळ नाही, कारण परमात्मा सर्व काळामध्ये समानत्वानं नांदत असतो. त्याचं व्यापकत्व जर लक्षात घेतलं तर आपल्याला याचा विचार करतात. देशकाळ वस्तू भेद बोलतात. देश काळ वस्तू भेद मागवला आत्मा निर्वाळला विश्वाकार. परमात्म्याच्या बाबतीमध्ये काळाचा विचार करता येत नाही, स्वतंत्र चिंतन करायचे कारण नाही. दुसरा विचार आपल्याला करायचा आहे, मूर्खाला फक्त एकच काळ असतो. परमात्म्याला काळ नाही, मूर्खाला असतो तो फक्त एकच काळ असतो आणि तो काळ म्हणजे वर्तमान काळ. मूर्ख मनुष्य भूतकाळातून शहाणपण घेत नाही आणि भविष्य घडवत नाही. तो फक्त वर्तमानामध्ये जगतो. आत्ता भोगण्याकरता काय मिळालेलं आहे आणि आता काय भोगलं पाहिजे, या भोगण्याचे दुष्परिणाम काय होतील याचा विचार करायला तो प्रवृत्त नाही. आणि अशा पद्धतीनं भोगातून जो इतिहास मागे घडला त्या इतिहासातून शहाणपणा स्वीकारत नाही. विठ्ठलाचा मूर्ख माणसाला कोणत्याही पद्धतीचं भविष्य नसतं आणि मूर्ख माणसाला कोणत्याही पद्धतीचा भूतकाळ नसतो. मूर्ख मनुष्य केवळ वर्तमानामध्ये जगतो, त्याची बुद्धी भविष्याकडे जातच नाही. समोर जेवढं मिळालं एवढाच बदल मिळत, एवढंच त्याला खरं वाटतं. मूर्ख हा शब्द मी जरा धाडसाने वापरतो. मी हा शब्द जरा धाडसाने वापरतो. कोणाला वाईट वाटत असलं तर क्षमा मागतो, प्रश्न नाही केला. पण थोडासा विचार केला तर प्रत्यक्ष या एका प्रमाणाचा विचार करणारे भौतिकवादी जे लोक आहेत त्यांना भूतकाळाचं चिंतन नसतं, भविष्याचं चिंतन नसतं, भूतकाळाचं स्मरण नसतं. त्यांना फक्त वर्तमानामध्ये घर मिळालेला पुन्हा मिळतील न मिळतील कोणाला माहिती, पुन्हा मिळतील न मिळतील कोणाला माहिती. आता भोग मिळतात ना, घ्या बघून, जेवढे भोगता येतील तेवढे बघून घ्या आणि जर सहजासहजी भोगायला मिळाले तर दुसऱ्याची हिसकावून घ्या, पण आपण सुख भोग. मूर्ख मनुष्य भूतकाळाचं स्मरण करत नाही. मागे आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं होतं, मागचं जीवन आपलं किती वाया गेलं, वर्तमानामध्ये आपण काय केलं तर आपलं भविष्य पुढे घडू शकेल आणि आपल्या जीवनाला खरी राहू शकेल याचा विचार तो करत नाही. तो फक्त भविष्यावर, तो फक्त वर्तमानावर अवलंबून असतो. आज काय मिळतं एवढाच त्याला विचार, उद्याची चिंता त्याला नाही. काही ठिकाणी वेदांतामध्ये तर फक्त वर्तमानाचंच चिंतन करा असं जीवनमुक्ताचा उपदेश आहे काही ठिकाणी. पण तो विषय स्वतंत्र आहे, तो फार पुढचा विषय. मी जो बोलतो तो अलीकडचा विषय बोलतो. त्याला काही नाही. अजून उदाहरण द्यायचं झालं तर आपण अनेक वेळेला उदाहरण घेऊन आलोय. बैलाच्या समोर जर तुम्ही एकदम 40 पेंड्या परवा टाकला तर बैल काही भूतकाळाचं ते स्मरण करत नाही. एवढ्या कधी खाल्ल्या नव्हत्या असं त्याला कधी वाटत नाही आणि एवढ्या खाऊ तर आपलं पोट बिघडेल याचंही त्याला काही चिंतन नाही. तो म्हणतो मिळत आहेत ना, ह्या खाऊ मालक गरीब आहे असे नका. अरे कडब्याचे भाव वाढण्याचं आपल्याला काय करायचं, काहीही त्याला घेणं देणं नसतं. समोर आलेला पदार्थ खाणं एवढं त्याला मिळतं.
बरं त्याच बैलासमोर तुम्ही 40 पेंड्या कट्टा पाडून त्याच बैलासमोर एक 40 बुंदीची लाडू द्या, त्याला जर विचारलं खाणार का, तो मानच हलवतो. नंदीबाई मानच हलवतो, त्याला अभिमान हलवणं माहितीच नाही. पाऊस पडेल का पडेल, माणसं मरतील का मरतील, त्याला काहीही घेणं देणं नसतं. त्याला जर विचारला बुंदीचे लाडू ही पेळ आहे, हा गरबा आहे, त्याच्याद्वारे काही विचारानं वागतो. बुंदीचे लाडू तो म्हणतो मला माहित नाही, बुंदीचे लाडू ज्या चवीनं मी खातो त्याच चवीनं गरबा खातो, गरबा ज्या चवीनं खातो बुंदीचे लाडू त्याच चवीनं खातो. कडव्याचा भाव माहिती आहे का, बुंदीच्या लाडवाचा जो भाव तो कडव्याचा भाव माझ्यापेक्षा, हे घरी म्हणतो काही नव्हे. त्यानंतर विचारलं तुला बुंदीच्या लाडवाचा भाव तो म्हणतो कडव्याचा जो भाव तो बुंदीच्या लाडवाचा भाव. मला बाकी काही माहित नाही. केवळ वर्तमानामध्ये जगणारी जी मंडळी आहे ती मूर्ख मंडळी, मी मूर्ख हा शब्द पुन्हा भारताने बोलतोय, अशी अविवेकी जी मंडळी आहे या मंडळींना फक्त एकच काळ असतो आणि तो म्हणजे वर्तमान काळ. काळ नाही, अविवेकी माणसाला फक्त एकच काळ आहे. जीवाला, तुमच्या माणसासारख्या जीवाला मात्र 3 काळ असतात. एक भूतकाळ असतो, दुसरा वर्तमान काळ असतो आणि तिसरा भविष्य काळ असतो. आम्ही आतापर्यंत काय केलं याचंही स्मरण असतं, आता आम्ही काय करतो आहोत याचंही चिंतन ते करत असतात आणि याच्यामुळे भविष्यामध्ये काय होईल याचाही अस्पष्ट का होईना पण त्यांना बोध झालेला असतो. कशा करता तुम्ही पंढरपूरला येता, महाराज काही नाही, जीवनामध्ये समाधान मिळावं म्हणून भविष्याचं चिंतन काय करता पंढरपूरला येऊन, काही नाही महाराज, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, पारायण करतो, भजन करतो, चंद्रभागाचं स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, वर्तमान कार्याचे कार्य. अहो असं कसं फक्त पंढरपूरला, महाराज इतके दिवस आमचे वाया गेले आणि पंढरपूरला आले, इतके दिवस आम्ही असे धर्मामध्ये नव्हतो की आमचं सुख इकडे तिकडे असेल, आम्ही संसारामध्ये सुख शोधत होतो. इतके दिवस आमचा सगळा अंदाज सुचला आणि पंढरपूरला सुख हे जर आधीच कळलं असतं तर बरं झालं असतं. भूतकाळ सगळा वाया गेला, आमचा काही राहिलं नाही. भूतकाळाचं दुःख, वर्तमानात आशा, थोडस सूत्ररूपानं बोलतो, थोडस सूत्ररूपानं बोलतो. भूतकाळाचं दुःख असतं माणसाच्या अंतःकरणामध्ये, वर्तमानामध्ये काही आपण करतो आहोत. जरा आणखी बारकाईने बोलायचं झालं तर पुढे बोलतो. भूतकाळाचं दुःख, वर्तमानाचा विश्वास आणि भविष्याची आशा मिळून जीव बनतो. भूतकाळाचं दुःख काढून टाकलं तर जीव जीवच राहणार नाही, कारण जीवदशा पुढे दुःख बरोबर जीवदशा नाही, ते लक्षात घ्या. जीवदशेतून दुःख काढून टाकलं तर जीवदशा राहत नाही, ते परमतत्व बनत आहे. जीवदशेतलं दुःख गेल्यावर काय जीव जीव राहील महाराज. ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही तो जीव आहे का संत आहे, तो जीव आहे का परमात्मा आहे, ते ब्रह्म होईल ना. म्हणून जीवन याच्या म्हटलं की दुःख आहे, भूतकाळाचं दुःख आहे, वर्तमानाचा विश्वास आहे. आम्ही हे करून परत आम्हाला काहीतरी मिळेल. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय बाबा की तू जर सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला चल, आमच्या बरोबर चल, आम्ही तुला बरोबर देतो. स्वल्प वाटे चला जाऊ, वाटे जाऊ विठ्ठल, हे साधन संतांनी आम्हाला दिले. सुखाला जी करीची सांगितलं. दुःख मानवी जीवनातून काढता येत नाही, हा एक विषय झाला. वर्तमानावर त्याचा विश्वास आहे आणि भविष्याची त्याच्या जीवनामध्ये आशा आहे. आम्ही जर हे करू तर आमचा अंक घडेल, आम्ही अशी साधना करू तर आम्हाला कर्मतत्वाचा लाभ होईल, असं करू तर आमच्यावर ज्ञानोबराय कृपा करते. ही भविष्याची आशा जर त्याच्या जीवनातून काढून टाकली तर जीव काहीही करणार नाही. लक्षात घ्या, मानवी जीवनातली आशा काढली तरी जीवन चांगलं राहणार नाही. मानवी जीवनातला विश्वास काढला तरी ते जीवन मानवी राहणार नाही आणि मानवी जीवनातलं दुःख काढलं तरी ते जीवन मानवी राहणार नाही. विचार केला तर परमात्म्याला कारण नाही. अविवेकी माणसाला फक्त वर्तमान आहे. जीवाच्या बाबतीत भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचा विचार आहे आणि संत आणि विवेकी पुरुष या दोघांच्या ठिकाणी 2 काळाचा विचार आहे. मी हे 2 कोडवे मुद्दाम करतो. संत वेगळे आणि विवेकी पुरुष वेगळा असं म्हणता येतं का? म्हणता येतं. संत तेथ विवेका असं केले हे ज्ञानोबराय बोलतात ना, चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असं केले. मग संत आणि विवेकी मी मुद्दाम वेगळे करतो. मी विवेकी पुरुष लगेच संतांकडे सरळ असं म्हणत नाही.
विवेकी पुरुष या शब्दाचा माझ्या मनाचा अर्थ आहे थोडासा विचार करणारा पुरुष, थोडा जीवनाचा अंतर्मुखून विचार करणारा जो पुरुष आहे तो पुरुष, त्या पुरुषालाही विचारी पुरुषालाही दोन काळ आहे आणि संतांनाही दोन काळ आहे. विचारी पुरुषाला दोन काळ आहेत, एक वर्तमान आहे आणि दुसरा भविष्य आहे, आणि संतांनाही दोन काळ आहेत, एक भूतकाळ आहे आणि दुसरा वर्तमान काळ आहे. बारकाईने याच्यातला भेद लक्षात घ्या. फार काही विस्तार नाही, पण अगदी सर तुम्ही ऐका, अगदी थोडं लक्ष देऊन जरी ऐका तरी तुमच्या लक्षात येईल. थोडा विचार याच्यामध्ये. विचारी पुरुषाला वर्तमान आहे आणि भविष्य आहे, त्याला भूतकाळ नाही. कारण विचारी पुरुष काय विचार करतो, आतापर्यंत माझ्या हातून अनेक चुका झाल्या, मी परमार्थात आलो नाही, सोडून द्या. आत्ता तरी आलो का नाही, मागचं जीवन मी विसरून जायला तयार आहे. आतापर्यंत आम्ही काय केलं मी विसरून जायला तयार नाही. माझं मागचं जीवन वाया गेलं असेल, पण आता का होईना परमार्थात प्रवेश झाला ना माझा, आता मागचं सगळं विसरून जा. झालं गेलं, गंगेला मिळालं, तिथून तरी पारमार्थिक साधना करा. आतापर्यंतचा काळ वाया गेला, ठीक आहे. वाया गेलेल्या काळाचं चिंतन करून वर्तमान जर वाया घालवायचं असेल तर वाया गेलेल्या काळाचं चिंतन करून उपयोग होणार नाही. याच्याकरता मागचं सगळं बंद करून टाका. मागच्या जीवनाची दारं बंद झाली, आता इथून का होईना, ठीक आहे, वयाच्या 70 का होईना, पण मला ज्ञानेश्वरीची गोडी लागली ना, मग माझं भविष्य उज्ज्वल आहे. विठ्ठला होईना, आता दुसरं चिंतन करायचं नाही, आता संसाराकडे मागे वळून बघायचं नाही, सगळ्याचा त्याग करून आपण आता बस फक्त ज्ञानेश्वरी येते, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी झाली ज्ञानेश्वरी, दुसरा पाळणा म्हणायचा नाही. जो म्हणे काही भाषा सेवक होईचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती तरी ज्ञानोबा गीतेचं महात्म्य सांगताना बोलतात, अरे मनानं कायम वाचेल जो या ज्ञानेश्वरीचे. ज्ञानोबांनी गीतेच्या संबंधातले विधान केलं, आपण ज्ञानेश्वरीच्या संबंधातले विधान. जो मनानं कायम वाचेल ज्ञानेश्वरीची सेवा करतो ना, ज्ञानोबा म्हणतात तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती तरी. मने काय भाषा सेवक होईल वर्तमान काळ आणि स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी भविष्य काळ. संतांना आणि विचारी पुरुषांचा विचार चालला आणि खरोखरच तसा आपल्याला प्रत्यक्ष दर्शन झालं. भागवत त्यांची चालू आहे, त्यांच्याबद्दल विशेष बोलावं असताना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. विषय असा सांगला आपला की काळाच्या दृष्टीने विचार करताना, काळाच्या स्थित्यंतराच्या दृष्टीने विचार करताना प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. परमात्म्याला काळ नाही, मूर्ख माणसाला फक्त वर्तमान काळ आहे, जीवाला तीनही काळ आहे आणि विचारी पुरुषाला आणि संतांना दोन काळ आहे. याच्यातला विचारी पुरुष हा वर्तमान आणि भविष्याचं चिंतन करणार आहे. आतापर्यंतचं आयुष्य आपलं वाया गेलं, विसरून जा. आतापर्यंतचं गेलं, जाऊ द्या. इथून पुढे तरी सावध राहा, इथून पुढे तरी आता सावध झालं पाहिजे. गेली 70 वर्ष मान्य आहे, 71 मध्ये प्रवेश झाला मान्य आहे. आता 71च्या सत्कारात कोणीतरी ज्ञानेश्वरी भेट दिली झालं, आता तो ग्रंथ हातातल्या ठेवायचा नाही. झालं, भूतकाळात पुष्कळ केलं, करून करून मला म्हणायचं उत्तर पण ते तोंडात आलं माझ्या, आता काय करू, माझा नैराज आहे. पुष्कळ केलं, पुष्कळ संसार भोगला. आता इथून पुढे मात्र संसाराकडे मागे वळून बघायचं. तिथून झाला, संसार टाकून दिला. आता फक्त भविष्य, परमात्म्याची प्राप्ती कधी होईल, कशी होईल माहित नाही. परमात्मा प्राप्ती करता काय करावं लागेल माहित नाही. मग ती साधनं शोधायची, त्या साधनेमध्ये इतकं करून जायचं की साधनरूप आपलं जीवन करून टाकायचं. साधनरूप जीवन झालं, अखंड मुखाला नामाचा सावा लागला की आपल्या मुखातून जे नामस्मरण घडेल त्या नामस्मरणाने परमात्म्याची अविरत कृपा आपल्यावर होत राहील आणि परमात्म्याची अशी अविरत कृपा होणार हे मानवी जीवनाचं भविष्य आहे. पुरुषाला दोन काळ, एक भूतकाळ, एक वर्तमान काळ आणि दुसरा भविष्य काळ. पण संतांच्या बाजूने विचार केला तर संतांना दोन काळ आहेत, पण संतांना भविष्याचं चिंतन करायचं कारण नाही. संतांना दोन काळ असतात, एक भूतकाळ असतो. मी साधनसिद्ध संतांबद्दल बोलतो बरं का, अजानसिद्ध संतांबद्दल बोलत नाही. साधनसिद्ध संतांबद्दल बोलतो. संतांना दोन काळ असतात, एक भूतकाळ असतो आणि दुसरा वर्तमान काळ असतो. विठ्ठला काही जण भूतकाळावर दृष्टी ठेवणार आहेत, काही जण भविष्यावर दृष्टी ठेवणार आहेत आणि काही जण वर्तमानावर दृष्टी ठेवणार आहेत. पंचतंत्रामध्ये या संबंधामध्ये एक छोटीशी कथा आहे.
अनागत विधाताच्या प्रत्युत्पन्न मतिस्तथा वावेते सूत्र देते दीर्घसूत्री विनश्यती. पंचतंत्रामध्ये एका तळ्यामध्ये 3 मासे आपल्या कुटुंबाबरोबर राहत होते. त्याच्यातले एका माणसाचं नाव होतं अनागत विधाता, दुसऱ्या माशाचं पहिल्या माशाचं नाव काय फार फरक पडला. पहिल्या माशाचं नाव होतं अनागत विधाता, दुसऱ्या माशाचं नाव होतं प्रत्युत्पन्न मती आणि तिसऱ्या माशाचं नाव होतं दीर्घसूत्री. आपल्या नावावर हुकूम चालणारे 3 मासे होते. एक होता अनागत विधाता, भविष्याचं चिंतन करून भविष्याची तरतूद करून ठेवणारा हा अनागत विधाता होता. दुसरा होता तो प्रत्युत्पन्न मती, बघू आताच गडबड करायचं कारण नाही, वेळ आलेला तो आपली बुद्धी चालवून आपण काहीतरी करू शकू असा प्रत्युत्पन्न मती होता. आणि तिसरा दीर्घसूत्री होता, बघू करू पंढरपूर काही लांब आहे काय, ज्ञानेश्वरी वाचणं काही अवघड आहे का, करू करू करू. एके दिवशी ते तिघेही तळ्याच्या काठावर पाण्यात तिथे गप्पा मारत होते आणि तेवढ्यात काही कोळी तिकडून जाताना त्याने पाहिजे. ते कोळी तिकडून चालले होते. जाता जाता एक कोळी त्याच्यातला असं म्हणाला, अरे आपण ज्या तळ्यामध्ये मासे पकडायला जातो तिथं मासे पकडून फार काही आपल्याला मासे मिळत नाही, हे कळून मला जरा बरं वाटतंय. ज्या तळ्यात हे राहत होते त्या तळ्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, हे कळून मला बरं वाटतं, याच्यात मासे दिसतात. दुसरा म्हणाला, असं करून उद्या सकाळी येऊ आणि मग बघू. तिघे निघून गेले. या तिघांनी या कोळ्यांची चर्चा ऐकली आणि तिघांमध्ये चर्चा सुरू झाली. तो अनागत विधाता म्हणाला, ऐकलं बाकी काही करायचं नाही, आपापली कुटुंब घ्यायची दुसऱ्या तळ्यामध्ये स्थलांतरित व्हायचं, तिथं थांबायचं नाही. दुसरा जो होता तो प्रत्युत्पन्न मती म्हणाला, अरे आता लगेच आत्ता ते बोलून गेलेत ना, चिंता करू नको, येतीलच याची शाश्वती नाही, येऊ पाहू असं त्यांची भाषा होती. बघू आपण काही झालं तर काही करता येईल आपल्याला, एवढी चिंता तुला करायचं कारण काय. तिसरा जो दीर्घसूत्री होता तो म्हणाला, तुम्ही दोघेही मूर्ख आहे, अरे उद्या येऊ असं ते म्हणाले, असं कुठं होत असतं काय. उद्या येऊ म्हणजे ते येतीलच, मी 100% तुम्हाला सांगतो येत नसता. उद्या करून म्हणणारी माणसं कधी जीवनात काही करत नसतात. माता बोलला का, मी बोललो नाही, हे माता बोलल्याचं मी तुम्हाला सांग, माता बोलला. उद्या करून म्हणणारी माणसं, अहो ते रामायणामध्ये झालं नाही का, रामचंद्र प्रभूला राज्याभिषेक करायचा म्हणून वशिष्ठ मुनी दशरथाकडे गेले तर दशरथ राजा म्हणाला उद्या करू. आता उद्या म्हणण्यामध्ये रात्री बाईने जे राजकारण बदलून टाकलं. बाई म्हणजे काही तुम्ही भक्तीकडे जाऊ नका, जे राजकारण रात्री बदलल्या गेलं आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राला अभिषेक व्हायला किती वर्षे गेली. 14. म्हणजे उद्या शब्दाचा अर्थ झाला 14 वर्ष, बरोबर आहे ना. म्हणून उद्या करू असं म्हणणाऱ्या माणसाच्या जीवनात काही घडत नाही. ज्ञानेश्वरी वाचायला उद्यापासून 14 वर्ष काही करत नाही, हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. बरोबर म्हणाला ज्ञानेश्वरी वाचायची, चला ना लगेच वाचू, तरच त्याच्या जीवनामध्ये काही बदल झाला तर होईल. उद्या करण्याची वेळ 14 वर्षामध्ये काय होईल कुणाला माहिती. महाराज राहू कुणाला माहिती, विस्तार करत नाही. उद्या येईल असं पण ते कोणी म्हणाले ना, चिंता करायचं कारण नाही असं म्हणणारे येत नसतात. त्यांना आठवणी घरी गेल्यानंतर बायको आहे, मुलं आहे, प्रमुख आहे, प्रमुख आहे, त्याच्यात आठवणीत राहायला पाहिजे, ते येत नसतात. म्हणून हा म्हणाला मी काही कुठे येणार नाही. अनागत विधाता म्हणाला, मला बाकीचं माहिती आहे, मी रात्रीतून माझा सगळा परिवार हलवणार आहे. दुसरा म्हणाला, बघू काहीतरी विचार करू. अनागत विधात्याने आपला सगळा परिवार दुसऱ्या तळ्यामध्ये हलवला. जो प्रत्युत्पन्न मती होता त्याने विचार केला, असं करून चालणार नाही. आपण जर सगळा परिवार इथून हलवला आणि इथला जर दीर्घसूत्री इथून हलला नाही तर आपण गाव सोडून गेलो म्हटल्यानंतर आपल्या घरावर हा कब्जा करेल, असं करून चालणार नाही. आणि ते आले नाही तर आपल्याला आपलं घर राहील की नाही. मग काय करावं, त्यांनी त्या अनागत विधात्याच्या परिवाराबरोबर आपला सगळा परिवार पाठवून दिला आणि प्रत्युत्पन्न मती एकटाच स्वतःच्या घरामध्ये राहिला. आणि दीर्घसूत्री म्हणाला, असं काही होत नसतं, मी निवांत राहतो, तुम्ही जा सोडून. तुम्ही सोडून गेला की सगळं माझ्याच मालकीच आहे, जा सोडून, मला तेच पाहिजे. दुसऱ्या दिवशी खरंच कोळी आले ना, आपलं जाळं घेऊन त्या तळ्याच्या किनाऱ्यावर आले. त्यांनी जाळं टाकलं. प्रत्येक मतीने विचार केला, बरं झाला आपला परिवार आपण पुढे पाठवला, मग आता काय करायचं. त्यांनी विचार केला, त्यांनी ठरवलं, मेलेल्या माशाचं सोंग घेऊन तो असा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागला. एका कोळ्याने बघितलं, अरे हा मासा मेलेला मासा कोळी पकडत नाही. म्हणजे मी कधी हा प्रयोग केलेला नाही किंवा त्याचा धंदाही केलेला नाही, पण असं सांगतात म्हणून मी सांगतो आपल्याला, मेलेला मासा कोळी पकडत नाही. त्यांनी तो मासा मेला असं समजून उचललं आणि लांब फेकून दिला. तो मासा बरोबर दुसऱ्या तळ्यामध्ये जाऊन पडला. प्रत्येक मती म्हणाला, आपली बुद्धी उपयोगाला आहे. आणि तिसरा जो होता दीर्घसूत्री, तो मात्र विनश्यती. विठ्ठलावर तिन्ही काळाचा काही काळामध्ये विचार केला पाहिजे. 2 काळाचा
काही वेळेला विचार केला पाहिजे. आणि संत अवस्था एकदा सिद्ध झाली की त्यांना मात्र संत महात्म्यांना मात्र दोनच काळ असतात. एक भूतकाळ असतो आणि दुसरा वर्तमान असतो. संतांना भविष्यकाळ नसतो. माझं बोलणं आपल्याला पटेल न पटेल मला माहित नाही, पण संतांना भविष्यकाळ नसतो. का नसतो? कारण वर्तमानामध्ये त्यांना जी अवस्था प्राप्त झालेली असते ते संत जोपर्यंत आहे तोपर्यंत ती अवस्था बदलत नसते, म्हणून भविष्य नाही. भूतकाळ आहे, मागे काय साधना केली आणि आपल्याला वर्तमानात काय फळ मिळालं. वर्तमानात संतांना मिळालेलं जे फळ असतं त्या फळामध्ये परिवर्तन होत नसतं. ते फळ बदलून भविष्यामध्ये त्या फळामध्ये अधिक सुधारणा होणं हे संतांच्या जीवनामध्ये घडत नसतं, म्हणून त्यांना कुठल्याही अर्थानं भविष्यकाळ नाही. पुढे काय करायचं? संतांना काही घेणं देणंच नाही. वर्तमानात आहे तेच त्यांचं खरं अस्तित्व मानलं पाहिजे. भविष्यामध्ये संतांचं काय? संतांमध्ये काही फरक पडत नाही. अरे आता ज्ञानोबारांनी समाधी घेतली, हा ज्ञानोबारांचं वर्तमान केले. आता समाधी घेतल्यानंतर पुन्हा ज्ञानोबारांचं काय होणार? काय होणार? काय ना पुढे जाऊन काय होणार? काही त्यांच्या ध्यानामध्ये काही वेगवेगळे अजून काही लाभ होणार आहे, त्यांच्या समाधीमध्ये अजून काही वेगळं होणार आहे, त्यांच्या बैठकीमध्ये हालचाल काही होणार आहे, त्यांच्या स्वरूप दर्शनामध्ये काही वेगळेपणा निर्माण होणार आहे, त्यांच्या आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये काही बदल घडणार आहे, त्यांच्या घातलेल्या मांडीमध्ये फरक पडणार आहे, त्यांच्या शरीरामध्ये बदल होणार आहे, त्यांच्या चिंतनामध्ये बदल होणार आहे. त्यांच्यावर कशाचा परिणाम होणार सांगा ना? काही परिणाम होणार नाही. आता जे ज्ञान जे बसलेले आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय कसेच बसलेले आहेत, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. बोलू पुढं स्पष्ट बोलतो, जोपर्यंत चंद्र सूर्य बसले तोपर्यंत ज्ञानोबारायात बदल नाही असं नाही. मग जोपर्यंत ज्ञानोबाराय बसलेले आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य तळपत राहतील. जे चालू आहे ते चालू आहे महाराज, त्याच्यात बदल नाही. ज्ञानदेवी घेतले दान. ज्ञानोबारायांचा भूतकाळ काय? ज्ञानेश्वरी आपल्या कल्याणाकरता सांगितली. अनुभवामृत आपल्या कल्याणासाठी आपल्या हातात आहे. चांगल्या पात्रस्थितीची रचना आपल्या सर्वांच्या कल्याणाकरता झाली. हरिमुखे म्हणा आपल्या कल्याणासाठी, अभंग रचना आपल्या कल्याणाकरता, रेड्यामुखी वेद बोलवला आपल्या कल्याणाकरता, ज्ञानोबारांनी भिंत चालवली आपल्या कल्याणाकरता, ज्ञानोबारांनी तीर्थयात्रा केली आपल्या कल्याणाकरता, ज्ञानोबारांनी हे सगळं केलं. हा ज्ञानोबारांचा भूतकाळ झाला. आणि ज्ञानोबारांचा वर्तमान काळ काय? समाधी बैसला निर्माण, कथा कीर्तन करीतू बैसला. वर्तमान काळाची क्रियापद वापर. बैसला निर्माण कथा कीर्तन करीतो. बरं आता या कथा कीर्तनामध्ये काही बदल? भविष्यामध्ये ज्ञानोबारांना थोड्या दिवसाने ज्ञानोबारांना असं वाटेल चला बाबा 700 वर्ष झाली एका जागेवर किती बसायचं असं म्हणून ज्ञानोबाराय उठून भंतीकडे जाऊन बसतील का? नाही. बरं ज्ञानोबारांच्या नामस्मरणामध्ये कथा कीर्तनामध्ये काही बदल होणार आहे? काही बदल होणार नाही. ज्ञानोबा आता हे पुन्हा सांगण्यात काय अर्थ आहे? म्हणून ज्ञानोबारांच्या बाबतीत विचार केला तर एक भूतकाळ आहे जो आपल्या कल्याणाकरता आहे आणि वर्तमान आहे तो स्वतःसिद्ध आहे. संतांना दोनच काळ असतात, एक भूतकाळ असतो, दुसरा वर्तमान काळ असतो. तुकोबारायांनी सुद्धा या अभंगामध्ये आपला भूतकाळ सांगितला आणि आपला वर्तमान सांगितला. यासाठी केला होता भूतकाळ झाला. आणि काय तुम्हाला वर्तमानामध्ये मिळालं? आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा तुकोबारायांचा वर्तमान आहे. याच्यात आता बदल होणं शक्य नाही. एकदा कृष्णेची भाव खुंटले, आता पुढे याच्यामध्ये बदल होण्याचं कारण नाही. म्हणून तुकोबाराय आपला भूतकाळ सांगतात, आपलं वर्तमान सांगतात. पण हे सांगत असताना त्या भूतकाळात आणि वर्तमानात जो फरक तुकोबारायांनी सांगितला त्या फरकाचा वाचक म्हणून मी एक वाक्य प्रस्तावनेकरता या अभंगाच्या सुरुवातीला उच्चारलं होतं. काय वाक्य होतं आपल्या स्मरणात असेल? तुकोबारायांचा हा अभंग म्हणजे काय आहे? एका वाक्यात बोलायचं झालं तर संतप्त भूतकाळातून तृप्त वर्तमान आल्याचं हे करीत आहे. विठ्ठला संत अशा भूतकाळातून तुकोबाराय म्हणाले काय घडलं भूतकाळामध्ये? आम्ही तप्त झालो. तप्त होणं दोन प्रकारचे. तुकोबारायांच्याच चरित्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तुकोबारायांचं तप्त होणं, तापणं हे दोन प्रकारचं आहे. पहिल्यांदा तुकोबाराय संसाराच्या तापानं तापले
आणि परमार्थाच्या दृष्टीनं तुकोबाराय भिन्न भिन्न साधनांनी तापले. संसारात तापणं याविषयी मी फार विस्तार करत नाही, कारण हा अनुभवाचा विषय प्रत्येकाचा. आपल्याला तापलेलं कळत नाही एवढं. ताप आलेल्या माणसाला मला ताप नाही असं वाटतच राहतं जोपर्यंत अंगाला हात लावून बघत नाही. तापलेल्या माणसाला जोपर्यंत तो थर्मामीटर लावून बघत नाही तोपर्यंत त्याला असं वाटतच नाही पारा किती. तुम्हाला वाटतं अजून 98 आहे, पण तो गेलेला असतो 103 वर, तोपर्यंत त्याला कळत नाही. तसं जोपर्यंत आपण गाथामुखी थर्मामीटर वाचत नाही ना तोपर्यंत आपला ताप किती आहे हे कळतच नाही. नाटाचे अभंग वाचल्याशिवाय आपण किती तापलोय हे कळत नाही. जोपर्यंत तुकोबारायांची अभंग ज्ञानेश्वरी गाथा आपण चिंतनात घेत नाही तोपर्यंत खरा ताप काय हे कळत नाही. त्यामुळे मी त्या तापाचा फार संसाराच्या तापाचा विचार करत नाही. परमार्थामध्ये सुद्धा माणसाला पहिल्यांदा ताप सहन करावा. एक ताप नाही महाराज, एक ताप नाही, अनेक पद्धतीचे ताप संसार परमार्थामध्ये सहन करावे लागतात. आता त्याची यादी जर काढायची झाली तर केवढी मोठी यादी. मुळात परमार्था संसारातून परमार्थाकडे प्रवृत्त झालेल्याला पहिलं जर कोणी बोलत असेल तर आसपासचे लोक बोलतात, तो पहिला ताप असतो. त्याच्यातून बाहेर पडून जर तो चिंतन करायलाच लागला तर त्याचं मन जागेवर राहत नाही, तापच होतो. तिथून तरी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायला लागला आणि त्याच्यातून काही त्याला मिळायला लागलं तर हे साधन त्याला तिथपर्यंत मिळलं याची शाश्वती नसते, त्याचा ताप होतो. बरं, योग्य साधन जरी मिळालं तर त्या साधनेमध्ये पारमार्थिकच प्रतिबंध इतके आडवे येतात की ते प्रतिबंध आपल्याला पुढे जाऊ देत नाही, त्याचा ताप होतो. जर त्या प्रतिबंधाला जिंकूनही जर तो पुढे जायला लागला तरी सुद्धा उरलेली साधनं त्याला स्वतःकडे आकर्षित करायला लागतात, तो ताप त्याला होतो. एक नाही, अनेक ताप सहन करावे लागतात. तुको विरोधाने तर आपल्याला स्पष्ट सांगितलं, नामाचा धर्माच्या साधनाच्या केल्या खटपटा. एक नाही महाराज. आता याच्यातला खटपटा शब्द जर विचारात घेतला तर हा ताप आहे का नाही मला सांगा. खटपट करणं म्हणजे तापच आहे की नाही. खटपट करणं नाना साधनाच्या केल्या खटपटा. एक नाही, अनेक साधनं आम्ही आमच्या जीवनामध्ये विचारात घेतली, पण त्याचा परिणाम काय झाला. कोणतं साधन नेमकं सापडलं नाही. म्हणून शेवटी वासुदेवामध्ये हे म्हणावं, कांडी मांडी परते टाकी. मग आत्ता धन्य सापडली वेळ कोणती. वासुदेव नाम गोष्टीही धन्य वेळ. ठरवण्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करायचा झाला तर तुकोबारायांनी भिन्न भिन्न साधनांचा निर्देश करताना आपल्याला या साधनांमुळे किती ताप झाला याचं चिंतन अनेक अभंगामधून केलेलं आहे. पुष्कळ अभंग आहेत आपल्याला विचारात घेण्यासाठी. क्षणभरियांनी सोसिले वाईट साधिले अधिक निजसुख कांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाचे. तुकोबारा बोलतात, तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. तुकोबारा बोलतात, कांडी मांडी मागे केल्या बरोबरी, पण परिणाम काय झाला. अधिकची परी दुःखाची. अत्यंत दुःख या काढण्यातून आणि मांडण्यातून निर्माण झाले. काही साधनं ही काही नवीन मिळालीची सांगली जातात, नवीन साधनं मांडली जातात. मांडलेल्या साधनामध्ये रस वाटेल असं झालं की मांडलेलं साधन काढलं जातं, नवीन साधन आणून त्याच्या जागेवर मांडलं जातं. आपण मागे पुष्कळ साधनांतराचा विचार करू ना. ज्ञानाच्या मागे लागणाऱ्यांना कर्म बरं वाटतं, कर्म करणाऱ्यांना ज्ञान बरं वाटतं, ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्यांना योग बरं वाटतं, योगाच्या मार्गाने जाणाऱ्यांना भक्ती बरी वाटते, भक्ती करणाऱ्यांना वाटतं नुसतं असं हरिमुखे म्हणण्याने काय होणार आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेदांचं चिंतन केलं पाहिजे. एक घड साधन नाही. 5 मिनिटं हे, 5 मिनिटं ते, 5 मिनिटं ते, 5 मिनिटं ते. परिणाम काय, शेवटी 5 मिनिटंच राहतात, दुसरं काहीच राहत नाही. त्याच्यामध्ये वेळ किती राहतो मला सांगाल. म्हणून भूतकाळाचं चिंतन संतांच्या जीवनामध्ये दिसतं, ते साधनांतराच्या दृष्टीने दिसतं. तप्त झालेला भूतकाळ आणि त्या भूतकाळातून तृप्तीला प्राप्त झालेला वर्तमानकाळ असं चिंतन तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतात. म्हणून तुकोबारांनी आराध्या चरणामध्ये भूतकाळ सांगितला, आराध्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी वर्तमानाचे चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. आपल्याला भूतकाळाचं आणि वर्तमानाचं चिंतन संतांना भविष्यकाळ नसतो, कारण संत जीवनामध्ये एकदा प्राप्त झालेली अनुभूती स्थित्यंतरित होत नसते. याच्याकरता म्हणून थोडासा विचार प्रस्तावनेच्या भूमिकेतून आपण केला. तुकोबारा बोलतात, यादसाठी केला होता
शेवटचा दिवस गोड व्हावा, हा शेवटचा दिवस आमचा गोड व्हावा याच्यासाठी तुकोबारायांचा आदर्श चालू आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता सगळ्यांची मरमर चालू आहे. माझं बोलणं पटेल न पटेल मला माहित नाही, पण मी थोडंसं वेगळं बोलतो. पुढे चिंतन करू आपण त्यात. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता मरमर चालू आहे. महिनाभर खपायचं कशा करता, पगाराचा दिवस विचारावा. महिनाभर पंढरपूरला यायचं कशा करता, अधिक मासाची सांगता यथार्थ व्हावी म्हणून. शेवटचा दिवस 4 महिने पंढरपूरला राहायचं, शेवटचा दिवस गोड व्हावा. मानवी जीवनामध्ये जे जे काही प्रयत्न मनुष्य अट्टहासाने करत असतो ना, त्याच्या मागे एकच हेतू असतो, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट चांगलं व्हावा. त्या महाभारतामध्ये या दृष्टीने मागे आपण एकदा बोलून आलो. मी फक्त सूत्ररूपात आपल्यासमोर ठेवून माझा स्वतः विचार आपल्यासमोर मांडतो. महाभारताने या संदर्भामध्ये फार गोड विचार मांडतो. महाभारत असं बोलतं, दिवसे नैव तत्कुर्यात् येन रात्रो सुखंवते, अष्टमासेन तत्कुर्यात् येन वर्षा सुखंवते, पूर्वे वयसे तत्कुर्यात् येन वृद्धा सुखंवते, यावज्जीवेन तत्कुर्यात् येन प्रेत्य सुखंवते. महाभारत असं बोलतात, माणसाने दिवसभर असे कष्ट करावे की त्याची रात्र चांगली जावी. माणसाने 8 महिने इतके परिश्रम करावे की चातुर्मास आनंदाने पंढरपूरला काढता यावा. माणसाने पूर्ण आयुष्यामध्ये इतकं चांगलं साधन करावं की त्याचा वृद्धापकाळ अतिशय समाधानात जावा. आणि माणसाने जन्मभर इतकं चांगलं काम करावं की मरणोत्तर जीवन परमात्मा रूप व्हावं, विठ्ठलावर विठ्ठलाचा व्हावा. याच्याकरता काय केलं पाहिजे याचे चिंतन महाभारत आपल्याला याचा विस्तार करून आला आहे. पण कधी विषय आला म्हणून मी थोडंसं बोलणं मला अपरिहार्य वाटतं. माणसाने दिवसभर असे कष्ट करावे ते रात्र चांगली गेली पाहिजे. ज्याला दिवसभर प्रामाणिक कष्ट असतात ना, रात्रीला झोप लागायला त्याला अडचण नसते. रात्री डोळा चांगला लागला पाहिजे. आपण अनेकदा हे बोलून आलो, रात्री चांगली झोप लागणं किंवा अंथरुणावर पडल्याबरोबर डोळा लागणं हे संपन्न जीवन असं लक्षात. ज्याला रात्री झोपेकरता तळमळ करावी लागते, डोळे झाकून समजावं अनैतिक वर्तन दिवसभरात घडले. केवढा घालून व्यवहार झाल्याशिवाय रात्रीची झोप जात नाही. रात्रीला माणसाला अंथरुणावर पडल्याबरोबर डोळा लागला पाहिजे असं चांगलं का? दिवसभर त्याचं नैतिक आचरण असतं. दिवसभर शास्त्रशुद्ध मार्गाने जातो, शास्त्रशुद्ध मार्गाने जाणाऱ्या त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होत नाही. येशाम शास्त्रात बोलून आलं मी कितीदा सांगू आपल्याला, कितीदा बोलायचं तेच रात्र चांगली गेली पाहिजे. 8 महिने इतके कष्ट झाले पाहिजे की वर्षा ऋतू चांगला गेला पाहिजे. पावसाच्या काळामध्ये बाहेर पडण्याची सोय नसते. आता काही वर्षातलं सोडून द्या, पण जर पाऊस पडत असतो, बाहेर जाता येत नाही, शेतावर काम करता येत नाही, मग काय करावं? 8 महिने इतकं चांगलं राहावं, इतकं व्यवस्थित संचय करून ठेवावा की 4 महिने भरपूर पाऊस पडला तरी घराला काही कमी पडू नये. व्यवस्थित तरतूद करून ठेवा. पूर्ण आयुष्यामध्ये माणसाने इतकं चांगलं वागावं की त्याचा वृद्धापकाळ चांगला जाईल. त्याच्या मुलीने जावयाने बायकोने आदराने त्याला घरामध्ये वागवावं. पूर्ण आयुष्यामध्ये असं काही काम करू नये की पोरांनी जबरदस्तीने चातुर्मासालाच पाठवावं. माणसाने असं चांगलं वर्तन ठेवावं जीवनामध्ये की त्याचा वृद्धापकाळ अतिशय संतुष्ट अवस्थेमध्ये जावं. मुलांच्या शिव्या नाही, जावयांचं येणं जाणं नाही, मागणं नाही, पोरींच्या शिव्या देणं नाही, नातवंड लांब जाणं नाही, बायकोचं अंगावर खेटकणं नाही. सगळ्यांनी आदरानं वागवावं, सर्वांनी प्रेमाने वागवावं. असा माणसाचा वृद्धापकाळ जावा, असं माणसाचं पूर्ण आयुष्य लावून आणि प्रौढावस्था माणसाची इतकी संपन्न गेली पाहिजे, वृद्धावस्था चांगली झाली. आणि माणसाचं जीवनभर असं वर्तन असावं की त्या वर्तनामध्ये माणसाचं मरणोत्तर जीवन हे सफल व्हावं. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या संसारांना अडकू नये असं वर्तन माणसाचं जन्म मरणाच्या संसारातून सुटण्याचं असं वर्तन आयुष्यभरामध्ये त्याचं व्हावं. म्हणजे हे सगळं चाललंय कशा करता? यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता. शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा क्षण, तो दिवसाचा असेल, तो 8 महिन्याचा असेल, तो
तारुण्याचा प्रौढावस्थेचा असेल अथवा तो जीवनाचा शेवटचा क्षण असेल तो अतिशय चांगला जावा याच्याकरता पूर्वी काही साधना करणं अपरिहार्य आहे. की साधना तुकोबरा आपल्याला सांगतात यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता हे सगळे प्रयत्न चालू आहे. पण तो शेवटचा दिवस कोणता या संबंधाचा थोडा विचार केला पाहिजे. एकदा भजन करून केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा असावी चिंतिने पावले सावा दृश्य करून तयार राहावा दृश्य जगत सुंदर कुटुंबाला या भजनामध्ये जो आपल्याला विचार सांगतात तो भूत आणि वर्तमान काळाच्या संबंधाने आहे याचा विचार थोडासा आपण करू. तुकोबारा बोलतात शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता हा अट्टहास. शेवटचा दिवस कोणता आहे या संबंधाचा थोडासा महत्वाचा भाग आहे. माणसाला शेवटचा दिवस कळत नाही तुकोबारांना कळतो. कारण शेवटचा म्हणजे कशाचा शेवटचा महिन्याचा शेवटचा दिवस का आठवड्याचा शेवटचा दिवस का या वर्षाचा शेवटचा दिवस का एकष्टीच्या शेवटचा दिवस या अमृत महोत्सवाच्या शेवटचा दिवस कशा जन्मशताब्दीचा शेवटचा दिवस का सौंदर्याचा शेवटचा कशाचा शेवटचा दिवस शेवटचा म्हणजे कशाचा शेवटचा हे सांगायचं चिंतन वेदांतामध्ये या दृष्टीनं फार चांगला विचार. वेदांतामध्ये शेवट हा कशाचा आहे जीवनाचा माझ्या वयाचा माझ्या अवस्थेचा माझ्या चिंतनाचा माझ्या कर्माचा माझ्या भावनेचा माझ्या परिच्छिन्नतेचा कशाचा शेवटचा दिवस शेवटचा दिवस म्हणजे कशाचा माझ्या जीवदशेचा शेवटचा दिवस माझ्या परिच्छिन्नतेचा शेवटचा दिवस माझ्या कर्माचा शेवटचा दिवस की जिथून पुढे माझी कर्म आता कर्म राहणार नाही ज्ञानेश्वरीत विचार झाला जिथून पुढे माझी कर्म राहणार नाही तो शेवटचा दिवस मानायचा का जीवदशा माझी जिथे ज्या क्षणी संपते तो शेवटचा दिवस मानायचा का माझी परिच्छिन्नता संपते तो शेवटचा दिवस मानायचा का मला जे मर्यादित आयुष्य देवाने दिलं त्या आयुष्याचा शेवटचा दिवस मानायचा कोणता शेवटचा दिवस कोणता या दृष्टीने वेदांतामध्ये प्रलय असायचा. 5 प्रकारचे प्रलय वेदांतामध्ये सांगितले जातात. हे सगळे शेवटचे दिवस आहेत. या 5ही प्रकाराने शेवटच्या दिवसाचा विचार करता येतो आणि मी आत्ता बोललो त्या सर्वांच्या दृष्टीने शेवटच्या दिवसाचा विचार करता. पंचप्रलयाचा विचार आत्ता वेळेच्या मर्यादेत मला मांडता येणार नाही. 5 पद्धतीच्या प्रलयाचा विचार आहे. आता मी त्याचा काही विचार करत नाही. दुर्दैवाने आपला शेवटचा दिवस कोणता हे आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे अट्टहास आपण करत नाही. ज्याला शेवटचा दिवस कळतो ना तो अट्टहास करतो. शेवटचा दिवस करायला पाहिजे तो अट्टहास करतो. उदाहरण सांगू आपल्याला खटवांग राजाला शेवटचा दिवस कोणता अट्टहास झाला नाही बोला. परीक्षित राजा आपल्याला होतं शेवटचा दिवस कोणता चालूच आहे कथा. परीक्षित राजा आपल्याला होतं शेवटचा दिवस कोणता किती अट्टहास महाराज शुकाचार्य भगवान शुकाचार्य म्हणतात राजाहून तुला सवय नसेल एका जागी बसायची जरा पाणी ये किती अट्टहास नाही मांडी बदलली नाही मांडी 7 दिवस. आता हे बोलणं सुद्धा अवघडच आहे की दुर्दैवाने काय होतं हे बोललं की मनुष्य लगेच स्वतःची तुलना करून बघतो म्हणून अवघड. आमच्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये मांड्याची एवढी इच्छा करत होते कुठं परीक्षित राहत आता ऐकायचा तर सांगायचं तरी आमच्या आत्महत्या म्हणून तुमचा ऐकण्याचा असा आम्हाला तरी पण म्हणजे आमचा शेवटचा दिवस कोणता की त्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही काहीतरी तुकोबारांच्या आमच्या सांगण्याचा अट्टहास नाही म्हणून तो त्यांच्या ऐकण्याचा अट्टहास नाही. बरोबर काय करत शुकाचार्यांच्या सांगण्याचा अट्टहास होता की हा मुक्त होत कसा नाही. 7 दिवस फार झाले एवढं काय करायचं एवढं काय करायचं मुक्त व्हायला. अरे जीवनामधल्या भयाची निवृत्ती करायला 7 दिवस काय करायचे फार वेळ लागत नाही केला. किती वेळ लागतो अरे एक क्षण पुष्कळ एक क्षण फार वेळ जावं लागत नाही. आपण परवा बोलून आलो गीतेचं चिंतन सांगून आलो 18 गीतेत यदि हम प्रकट कृत्य कृष्णाने कृष्णाची अवैध सुखी शांत बंद होतो काय करायचं
फार वेळ लागत नाही, अवघा येता सुद्धा थकवा आपल्या जीवनात शेवटचा दिवस कोणता आपल्याला कळत नाही. प्रारब्ध क्षय ज्ञान नसल्यामुळे कळत नसेल किंवा काळाची सत्ता करत नसल्यामुळे नसेल, पण शेवटचा दिवस आपल्याला कळत नाही. प्रारब्ध क्षय कधी होणार, कोणाला माहिती कधी होणार, या जन्माचं माझं प्रारब्ध कधी संपणार आहे मला सांगता येईल का, विचार करून आलोय आपण. काळाचं सत्तेचं ज्ञान नसतं आपल्याला, आणि तो काळ तर आपल्याला सुधरू देत नाही, तो काळ तर आपल्याला सुधरू देत नाही. मी किती उदाहरणं तुम्हाला सांगतो. रामायणावर चिंतन आहे. निर्दय हा, कठीण हा, क्रूर हा, कर्कश हा, कृपण, अधून, एवढी काळाला दिलेली विशेषण आहे. हा काळ कसा आहे एवढी विशेषण आहे. न तदस्ती न तद्याती न कालो निधिरस्य रामायणामध्ये वर्णन आहे. काळ कसा आहे, कठीण, क्रूर, निर्दय, कर्कश, कृपण आणि अधून, एवढी विशेषण केली आहे. एवढी विशेषण आहे. काळ अत्यंत निर्दय, दयाहीन, त्याला दयाच येत नाही कुणाची. आपण कितीदा आता प्रमाण सांगितली तर आपल्याकडे वेळ नाही. त्या जमाती करुणा बाहेर काढायचा कोणी कुणाची दया आली. अरे 4 वर्षाचं पोरगं तडफडत असतं तरी त्या जन्माला दया येत नाही महाराज. 7-8 वर्षाचं कोवळं पोरगं जन्माला आलेलं अर्ध कोवळं असतं, त्याला कळत सुद्धा नसतं की आपण आता मरणार आहोत, त्याला सुद्धा येऊन सोडत नाही. म्हाताऱ्याला तर त्याला सोडत नाही. अरे हा तरुण आहे, ज्याला आपण लिहू नये असं अजून पुष्कळ आयुष्य राहिलेलं आहे, काही नाही, त्याला काही नाही. तो कुणाला नेईल याचा नेम नाही, याचा पत्ता नाही, कुणाला आवाज देत नाही तो पत्ता. ते चिनी लोक कसे म्हणजे एका ठिकाणी काय झालं ना, एके दिवशी हा यम पुष्कळ काम करून ठेवला. आता त्याला किती काम आहेत पुढे नाही, पुष्कळ कामं झाली, इतका थकवा आला त्याला वाटलं कुठेतरी विश्रांती घेतली पाहिजे. आता आपल्याला कोणी विसरणार नाही अशा ठिकाणी जाऊन विश्रांती घ्यावी. कुठं जावं, एका गुहेमध्ये जाऊन, मुक्तुंग राजासारखा एका गुहेमध्ये जाऊन